न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। केस मागे घे नाहीतर संपव, थरकाप उडवणाऱ्या धमक्या, मला पेटवून टाकणार होते, विवेक गायकवाडचा एसपी कार्यालयात निवेदन। अहिल्यानगरातील विवेक गायकवाड या तरुणाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मार्फत जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात धक्कादायक आरोप केले आहेत। गायकवाड यांनी सांगितले की कायनेटिक कंपनीतील मॅनेजर शशिकांत गुळवे यांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली। या प्रकरणात त्यांनी कोतवाली व तालुका पोलीस स्टेशनमध्ये अॅट्रॉसिटी कायद्यानुसार 2 स्वतंत्र FIR नोंदवले आहेत। गायकवाड यांच्या तक्रारीनुसार 24 ऑगस्ट रोजी मध्यरात्री अज्ञात 5 जणांनी मोटरसायकलवर येऊन त्यांना अडवलं, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, रॉकेल ओतून पेटवण्याची धमकी दिली आणि गुळवे यांच्या विरोधातील केस मागे घेण्याचा दबाव आणला। हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। या घटनेनंतर समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे। विवेक गायकवाड यांनी आपल्या कुटुंबाला संरक्षण मिळावे व आरोपींना त्वरित अटक करावी अशी मागणी केली आहे। या प्रकरणामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे। माझं नाव विवेक विक्रम गायकवाड, राणा निमगाव। मी मागच्या वेळी 12 तारखेला अॅट्रॉसिटीची फिर्याद दिली होती कोतवाली पोलीस स्टेशनला। त्यानंतर आरोपीला काय अटक केलेलं नाही। त्याच्यानंतर परत मला मारहाण झालेली, परत आत्ता पण फिर्याद दिली, परत मी त्याला आरोपीला आहे ना अटक करण्यात यावी, नाही तो उपोषणला बसणार आहे। 4-5 लोक आली, ती मारहाण झाली, रॉकेल ओतून अंगावर शशिकांत गुळवेंनी लोक पाठवलेली होती SP साहेबांना, आणि आत्ता पण निवेदन दिले त्या गुन्ह्या संदर्भात। परत अटक नाही झाली तर आमर पण उपोषणला बसू। हा विवेक गायकवाड कायनेटिक कंपनीमध्ये काम करत आहे गेल्या 8-10 वर्षापासून। कष्टाळू मुलगा आहे, गरीब घरचा आहे, घरची परिस्थिती हालाकीची आहे, आईचं सातत्याने दुखत आहे, वडील नाही आहेत, कामाला कधी मधी सुट्टी होत असेल, पण ह्या कारणावरून गेल्या काही दिवसात काय ना ते गुळे नावाचे जे अधिकारी आहेत शशिकांत गुळे, त्यांनी त्याला खालच्या दर्जाची वागणूक दिली। कारण की त्याच्या खिशाला बाबासाहेब आंबेडकरांचा एक बॅच बिल्ला आपण प्रति ठेवतो ते होते, त्याच्यावरून त्यांनी त्यांना बरंच काही बोलले, त्याची लायकी काढली, त्याला एकदम आरवच्च भाषेत बोलले आणि त्याला गेटच्या बाहेर हाकलण्याची धमकी दिली व त्याला तुला काढून टाकू। या संदर्भात अॅट्रॉसिटी ॲक्ट अनुसार गुन्हा दाखल झालेला आहे, त्याच्यावर सुद्धा कारवाई झालेली नाहीये, तो मोका हिंडतोय। त्याच्यानंतर काही दिवसानंतर हा मुलगा आईच्या गोळ्या आणायसाठी नगरला येत होता। नगरला येत असताना काही एक ठिकाणी त्याला अडवून त्या 5-6 इसमांनी त्याला मारलं। त्यांच्या हातात एक रॉकेलची बाटली होती, ते रॉकेल पाजत होते, पण हा पिला म्हणजे याला पेलं गेला नाही म्हणून त्याच्या अंगावर ओतलं आणि जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे। हा असा मोठा गंभीर गुन्हा आहे आणि ह्याच्यात शासनाने दखल घ्यावी आणि त्या आरोपी अजून बी भटकत आहेत त्यांना अटक करावी, त्यांना सजा द्यावी, नाहीतर आम्ही RPI पद्धतीने मोठं आंदोलन उभा करू आणि याचे सगळे जबाबदार शासनाचे असेल। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।